जालना जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्याचे अध्यक्ष सचिव तसेच सदस्याचे राशन कार्ड बंद होण्याच्या हालचाली सुरू होतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले. केंद्र व राज्य सरकारने रेशन सुधार मिशन अंतर्गत रेशन कार्डचं शुद्धीकरण करण्याची मोहीम घेतलेली आहे. या मोहिमेमध्ये जे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक किंवा सभासद शेतकरी आहेत त्यांना या रेशनच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. जिल्ह्यातील 7,000 पेक्षा अधिक शेतकरी या रेशनच्या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तर त्यांचं कारण काय आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचे ते सभासद किंवा संचालक आहेत. म्हणजे केंद्र सरकार एकीकडे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं आवाहन करतात. त्यांनी लक्ष ठेवलं होतं की 10,000 पेक्षा अधिक आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीची चेन उभा करायची. तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. मात्र आता हे रेशन डिपार्टमेंट पुरवठा विभाग त्याला खोडा घालत आहे आणि या शेतकऱ्यांना रेशन पासून वंचित ठेवत आहे. त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देतोय की ते सभासद संचालक त्या कंपनीचे असतील तर ते काही मोठे उद्योगपती नाही, त्यांना कोणतं मानधन नाही, त्यांना कोणते पगार नाही किंवा त्यांना कोणता असा फिक्स असा पगार नाही, गेलेले तर पगार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचं रेशन बंद करण्याचा पाप करू नका. ही मोहीम थांबवा. पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू ठेवा. अपात्र असतील त्यांच्यावर कारवाई करा. हेच निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना देत आहोत. सुरेश